नासिक जिले की येवला तहसील स्थित अंगनगांव में लोक शहीद अन्नाभाऊ साठे की जयंती सेवा और सामाजिक जिम्मेदारी के संदेश के साथ मनाई गई। कार्यक्रम की शुरुआत अन्नाभाऊ साठे के चरित्र पर पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि देने से हुई। इस अवसर पर उनके समानता, शिक्षा और सामाजिक परिवर्तन के विचारों को जन जन तक पहुंचाने का संकल्प लिया गया। स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी और लोक शहीद अन्नाभाऊ साठे मित्र मंडल के संयुक्त तत्वाधान में क्षेत्र के सैकड़ों जरूरतमंद विद्यार्थियों को कॉपी, पेन, स्कूल बैग और अन्य शैक्षणिक सामग्री वितरित की गई। इस पहल से विद्यार्थियों को नई शैक्षणिक ऊर्जा मिली, वही समाज में शिक्षा के प्रति जागरूकता और सहयोग की भावना को भी बल मिला। कार्यक्रम में पार्टी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी, अभिभावक और बड़ी संख्या में ग्रामीण मौजूद रहे तथा इस सराहनीय पहल की प्रशंसा की गई। आज अंगणगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ अंगणगाव यांच्या वतीने संयुक्त दरवर्षीच आम्ही साजरी करत असतो। आजच्याच दिवशी आम्ही कित्येक वेळेस कधी अन्नधान्याचं वाटप केलं, कधी कलावंतांना आम्ही पुरस्कार देखील दिलेले आहेत। परंतु आम्ही 2 ते 4 वर्षापासून दरवर्षी जे शाळेतील गरजू मुलं जे आहे त्यांना आम्ही वही पेन वाटप करून आम्ही अण्णाभाऊंना अभिवादन करत असतो। आमचा मानस हाच आहे की अण्णाभाऊंना त्यावेळेस प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेता आलं नाही, परंतु त्यांनी शिक्षणाच्या जोरावरच यापर्यंत स्वतःची मजल गाठली आणि लोकांना एक असा मोठा त्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपण काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलेलं आहे। आणि ह्या जयंती निमित्ताचा आमचा असा आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो असतो। तिने अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती खूप उत्साहात साजरी केली जात आहे। परंतु एक आगळं वेगळं अनोखं यांचं एक आविष्कार असा आहे की वही आणि पेन देऊन शालेय विद्यार्थ्यांना याच्या वाटप करून खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलेले आहे। कारण ज्या लेखणीने इतिहास घडवला अण्णाभाऊ साठेने, तीच लेखणी पुढे आपल्याला पुढच्या पिढीला देण्याचा मानस या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल किंवा अंगणगाव येथील ग्रामस्थ मंडळी असेल यांचा मनोदय चांगला आहे आणि अशा प्रकारच्या जयंत्या खऱ्या अर्थाने साजऱ्या होणं गरजेचं आहे।